हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला ब्रेडबोर्डवर बिल्डिंग ब्लॉक्स योग्यरित्या कसे माउंट करावे हे समजण्यास मदत करू। येथे ती प्रतिमा आहे जी आपण ते शिकण्यासाठी वापरू। घटकांचा त्रुटीमुक्त माउंटिंगसाठी ग्रिड तयार करण्यासाठी ब्रेडबोर्डवर अक्षरे आणि संख्या असतात। आमच्याकडे भौतिक आकृती, सर्किट आकृती आणि तुलना करण्यासाठी वास्तविक हार्डवेअर आहे। जर तुम्ही सर्किट डायग्रामचे विश्लेषण केले तर त्यात वीज पुरवठा आहे। दोन मार्गांवर पॉवर लागते, एक पाथ 1 आणि दुसरा पाथ 2। त्यामुळे या मार्गात एलईडी चमकेल आणि या मार्गात हे बटन दाबल्यावर मोटर चालू होते। आम्हाला मागील व्हिडिओवरून समजले आहे की टॉप लाइन पॉझिटिव्ह लाइन आहे आणि खालची लाइन नेगेटिव्ह लाइन आहे। पॉझिटिव्ह लाइनतून ते तेथे येते आणि जेव्हा स्विच दाबले जाते तेव्हा ते या बिंदूपासून या बिंदूला जोडते आणि हे सर्व पॉइंट एकमेकांशी जोडलेले असल्याने विद्युत प्रवाह येथून इकडे वाहतो आणि नंतर जम्पर वायरवर जातो आणि नंतर बिंदूवर येतो। मोटर पॉइंट आणि मोटरचा दुसरा पॉइंट नेगेटिव्ह कडे जातो। ही नेगेटिव्ह लाइन आहे आणि प्रक्रियेत जेव्हा आपण ते दाबता तेव्हा मोटर चालते किंवा पंखा फिरतो। सर्किट डायग्रामची ही मूलभूत समज आहे। महत्त्वाचा भाग म्हणजे बिल्डिंग ब्लॉकला योग्य स्टॉल मध्ये ठेवणे। तुम्हाला इथे काय लक्षात येतं? हे सर्व पॉइंट एकमेकांशी जोडलेले असल्याने ही पिन याचा एकाच लाईनवर जाते आणि ही पिन याचा एकाच लाईन मध्ये जाते याची खात्री करा। हे खूप महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे ही पिन या लाईन जाते आणि ही पिन या लाईनवर जाते। जरी हा एक कनेक्टर आहे जिथे पॉझिटिव्ह येथे जोडलेले आहे आणि येथे नेगेटिव्ह जोडलेले आहे, परंतु हा एक बिल्डिंग ब्लॉक असल्याने नेगेटिव्ह प्रत्यक्षात वापरला जात नाही आणि हा देखील एक कनेक्टर आहे। त्याचप्रमाणे पॉवर प्राप्त करण्यासाठी ब्रेडबोर्ड मधील पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह लाईन जोडण्यासाठी वापरला जातो। तर इथे त्याच प्रकारचे सर्किट आहे जिथे स्विच ऐवजी बझर आहे। आमच्या लक्षात आले की हा बझर थेट पॉझिटिव्हशी जोडलेला आहे। या कनेक्टरद्वारे विद्युत प्रवाह बझरच्या पॉझिटिव्ह पॉइंट कडे जातो, नेगेटिव्ह पॉइंट कडे जातो आणि ज्या क्षणी पॉवर दिली जाते त्या क्षणी बझर वाजू लागतो। तुम्ही हे पॉझिटिव्ह मधून पाहू शकता। करंट बझर कडे जातो, तो इथे येतो आणि नंतर नेगेटिव्ह कडे येतो। एलईडी येथे विद्युत प्रवाह आणि एलईडी चमकण्यापूर्वी आपण चर्चा केली होती। असे किती मार्ग मिळाले आहेत? तर याला 1, 2, 3 आणि 4। आमच्याकडे आणखी एक एलईडी देखील आहे, थोडा मोठा आकारच्या एलईडी जो सुद्धा चमकतो। कसे? अशा प्रकारे पॉझिटिव्ह येतो, नेगेटिव्ह येथे या लाईन मध्ये नेगेटिव्ह कडे जाते कारण हे आणि हे जोडले गेले आहे। ही लाईन नेगेटिव्ह बनते। आपण या आधी चर्चा केली आहे आणि मोटर पण चालते। कसे? पॉझिटिव्ह येथून या लाईन पर्यंत येतो आणि नंतर मोटर पॉइंट वर जातो आणि दुसऱ्या मोटर पॉइंट पासून ते नेगेटिव्ह कडे जाते। एकदा आपण पॉवर लावली की ते तीनही काम करू लागतात। हे चमकते, हे देखील थोडेसे चमकते, पंखा फिरतो आणि बझर वाजतो। हे आपण येथे पाहिलेल्या संपूर्ण सर्किट आकृतीचे अचूक अनुसरण करीत आहे। चला आणखी एक उदाहरण पाहू जेथे आपल्याकडे एक स्विच आहे, आपल्याकडे ट्रान्झिस्टर आहे, नंतर आपल्याकडे बझर आहे आणि अर्थातच पॉवर आणि पॉवर दर्शविणारी एलईडी आहे। हा सर्किट डायग्राम आहे जिथे आम्हाला वीज पुरवठा आहे आणि वीज पुरवठा स्विचला जातो। आमच्याकडे येथे एक स्विच आहे, तो ट्रान्झिस्टर ब्लॉकच्या प्रतिरोधक पॉइंट कडे जातो। ट्रान्झिस्टर ब्लॉकला 4 गुण मिळाले आहेत। आपण ते थोड्या वेळाने पाहू आणि बझर ट्रान्झिस्टर सह मालिकेत जोडलेले आहे, म्हणजे पॉझिटिव्ह मधून करंट बझर मधून वाहतो आणि कलेक्टर पॉइंट मधून तो इथे जातो आणि एकदा करंट या दिशेने वाहतो। आधी सांगितल्याप्रमाणे ट्रान्झिस्टर बंद स्विच म्हणून काम करतो।
विद्युत प्रवाह या दिशेने वाहतो आणि ते कसे आहे? बजर आवाज आणि हे अर्थातच पॉवर इंडिकेटर आहे. ज्या क्षणी आपण पॉवर लावतो एलईडी चमूक लागतो. आता हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बजर कसे जोडलेले आहे. चला बजरला थोडासा तिरपा करू आणि ते मोठ्या दृश्यात पाहू, जेणेकरून ते कसे जोडलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. आता ही वायर इथे आली आहे आणि हे सर्व पॉइंट्स एकच किंवा एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे बजरची ही पिन इथे बसवली आहे आणि त्याचप्रमाणे हे पॉइंट्स ही सारखेच आहेत. त्यामुळे या बजरची ही पिन या पॉइंटशी जोडलेली गेली आहे. त्यामुळे कनेक्शन येथे येते आणि बजरद्वारे येथे अंतिम कनेक्शन स्थापित केले जाते. आणि आता सर्किट ऑपरेशन पाहू. पॉवर सप्लाय मधून येणारा पॉवर सप्लाय स्विच रेझिस्टर ट्रान्झिस्टर वर जातो, जसे आपण येथे चर्चा केली आहे. आणि स्विच मधून पॉवर सप्लाय कसा वाहतो? तो येथे रेझिस्टर पॉइंट वर जातो आणि कलेक्टर पॉइंट मधून तो बजर मध्ये जातो. सर्किट आणि हार्डवेअर दोन्ही. आणि नेगेटिव्ह पॉइंट उत्सर्जकाशी जोडलेला आहे. ही बाजू उत्सर्जक आहे, हा नेगेटिव्ह पॉइंट आहे. हे सर्व एकाच लाईन मध्ये आहे याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून कनेक्शन योग्यरित्या स्थापित केले जातील. चला ते अधिक तपशीलवार पाहू. आपल्याकडे येथे स्लाइड स्विच आहे. हा पॉइंट डमी पॉइंट आहे, हे वापरले जात नाही. हा असा पॉइंट आहे जो पॉझिटिव्हशी जोडलेला जात आहे. पॉझिटिव्ह इथून येत आहे, या लाईनतून पॉझिटिव्ह येत आहे आणि ते येथे पोहोचते. एकदा तुम्ही स्विच ऑपरेट केल्यानंतर ते येथे पोहोचते आणि येथून ते येथे पोहोचते. येथून ते प्रतिरोधक पॉइंट कडे जाते. हे प्रतिरोधक पॉइंट आहे, ते प्रतिरोधकाकडे जाते. आणि हा संग्राहक पॉइंट आहे. येथे सी लिहिलेले आहे आणि कलेक्टर पॉइंट पासून ते बजर पॉइंट वर जाते. जर आपण ब्लॉकच्या विस्तृत वाढीव स्थानावर नजर टाकली तर आपण येथे काय लक्षात घेतो? पॉझिटिव्ह हा बजरच्या पॉझिटिव्ह बिंदूवर येतो. निगेटिव्ह पॉइंट ट्रान्झिस्टरच्या संग्रहाकडे जातो. हा पॉझिटिव्ह पॉइंट आहे, हा पॉझिटिव्ह पॉइंट आहे, हा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आपण पहिल्याप्रमाणे येथे आणि येथे पॉझिटिव्ह चिन्हांकित केले आहे. हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह पॉइंट येथे येतो आणि हा पॉइंट एकाच लाईन मध्ये आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. तो इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो, पण त्याच लाईन मध्ये असायला हवं. आता पॉझिटिव्ह येथे येतो आणि नंतर तो बजरकडे जातो. बजरचा पॉझिटिव्ह पॉइंट कलेक्टरकडे जातो. बजरचा निगेटिव्ह पॉइंट कलेक्टरकडे जातो. तुम्हाला येथे कलेक्टर लिहिलेले दिसत आहे आणि एमिटर ग्राउंड केलेले आहे. म्हणून जेव्हा जेव्हा या दिशेने विद्युत प्रवाह असतो तेव्हा ट्रान्झिस्टर मधून बजर वाजतो. तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हे कनेक्शन्स रेषेत आहेत याची खात्री करणे आणि तेच या दोन बिंदूसाठी लागू होते. हे सर्व कनेक्टर आहेत आणि पॉझिटिव्ह येथे चिन्हांकित केले आहे. पॉझिटिव्ह या बिंदूपर्यंत पोहोचतो. हा पॉइंट डमी पॉइंट आहे. एकदा आपण स्विच ऑपरेट केल्यानंतर पॉझिटिव्ह येथे येतो आणि नंतर येथे पोहोचतो. येथून प्रवास करतो आणि प्रतिरोधक बिंदूवर पोहोचतो. हे धन येथे जाते. स्विचद्वारे ते प्रतिरोधक पॉइंटकडे जाते. प्रतिकार अंतर्गतरित्या पायाशी जोडलेला असतो आणि उत्सर्जक जमिनीशी जोडलेला असतो. पॉइंट हा उत्सर्जक आहे जो जमिनीशी जोडलेला आहे. हा कलेक्टर पॉइंट आहे जो बजरच्या निगेटिव्ह बिंदूवर जातो. निगेटिव्ह कलेक्टरशी जोडलेला असतो. आणि शेवटी ही लाईन आणि ही लाईन एकच असल्याने येथून ती पॉझिटिव्ह मिळते. तर प्रवाह कसा वाहतो? ते बजर मधून, ट्रान्झिस्टर मधून आणि जमिनीवर पॉझिटिव्ह प्रवेश करण्यापासून सुरू होते. फक्त जेव्हा पायात पॉवर सप्लाय वाहतो तेव्हाच, जेव्हा पायात पॉवर सप्लाय असतो तेव्हाच हा प्रवाह या दिशेने वाहतो आणि बजर वाजतो. महत्वाचा भाग म्हणजे हे कनेक्शन योग्य स्लॉट मध्ये असल्याची खात्री करणे. जर तुम्ही हे थोडे या बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला हलवले तर कनेक्शन मध्ये समस्या येतील आणि ते कार्य करणार नाही.
या आणि यालाही तेच लागू होते. आपण फॉलो करत असलेल्या क्रमांकन संकल्पना व्यतिरिक्त कनेक्शन्स योग्यरित्या केले आहेत की नाही ते दोनदा तपासा. सर्किटच्या समाधानकारक ऑपरेशनसाठी हे सर्व सुनिश्चित केले पाहिजे.